नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच असेल. आज आपण घरच्या घरी अगदी बाजारासारखा पदार्थ तयार करणार आहोत आणि तो बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला खूप आवडणार आहे आणि घरच्या घरी कमी खर्चामध्ये आपण ही रेसिपी तयार करणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला 2.5 कप एवढा मैदा घ्यायचा आहे. तर या ठिकाणी 2.5 कप मी इथे मैदा घेतलेला आहे. मैदा मी ऑलरेडी चाळूनच घेतलेला. त्यामध्ये चवीपुरतं थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ आणि मैदा दोन्ही सुके इन्ग्रेडियंट पहिले एकमेकांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हा मैदा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे. पण आपल्याला नेहमी आपण घट्ट मळतो त्याप्रमाणे नाही मळायचं आहे. थोडासा लूजसर या ठिकाणी आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे. तसेच आपण आज जी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी भरपूर सारे पेशन्स आणि टाईम हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरच आपण जो तयार करणारा पदार्थ आहे तो एकदम बेस्ट असा तयार होणार आहे. इन्ग्रेडियंट तर खूपच कमी आहेत, पण आपल्याला मेहनत, पेशन्स आणि टाईम हे खूप इम्पॉर्टंट आहे. थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हा मैदा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे. शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे की एकूण आपल्याला येथे किती पाणी लागणार आहे ते. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे की आपण जो मैदा मळणार आहोत ना तो खूप मळून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा प्रकारे मूठ वळून आपल्याला हा जो मैदा आहे तो एकदम रगडून असा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे. शेवटपर्यंत आपल्याला हीच प्रोसेस एकदम व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे. फक्त मैदा मळताना आपल्याला थोडा सैलसर मळायचा आहे. एकदम जास्त सुद्धा सैलसर नाही मळायचा आहे, नाहीतर मग नंतर पुढच्या आपल्या प्रोसेसला थोडा प्रॉब्लेम येईल. मी ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पहिले एकदा मी मुटके सगळीकडे मळून घेते आणि त्याच्यानंतर फोल्ड मारून आपला जो हा मैदा आहे तो एकदम छान दाबून असा मळून घ्यायचा आहे. त्यानंतर परातीमध्ये आपण थोडासा मैदा आपटून घेतला तरी चालणार आहे. तुम्ही बघू शकता येथे आपल्याला 1 कप घेतलेलं मी पाणी, त्यातलं थोडंसंच येथे पाणी शिल्लक राहिलेलं आहे. आता हा जो मैदा आहे मळलेला तो आपल्याला एका पॉलिथिन बॅगमध्ये छान असा एकदम घट्ट असा गुंडाळून ठेवायचा आहे. त्यातली सगळी हवा काढून घ्यायची आहे आणि मी आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला पिशवी पूर्णपणे गुंडाळून घ्यायची आहे आणि परातीमध्ये 3 तास अशीच आपल्याला ठेवून द्यायची आहे. थंडी असली तर 5 तास आपल्याला हे भिजत ठेवायचे असंच, आणि जर गरमी असेल तर 1.5 तास, आणि जर पावसाळा असेल तर 3 तास. तर येथे 3 तास हा जो मैदा आहे तो आपल्याला हाताच्या साह्याने ह्या पिशवीच्या बाहेर काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला हात ओला करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपला हा जो मैदा आहे तो एकदम छान आंबलेला आहे आणि तो पिशवीतून आपण व्यवस्थित असा सगळा बाहेर काढून घ्यायचा आहे. तो आंबल्यामुळे अगदी सहजच ह्या पिशवीला लागलेला सगळा मैदा आहे तो निघाला जातो. आता यानंतर पुन्हा आपल्याला हा जो मैदा आहे तो फोल्ड मारून सगळीकडून व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे. ह्या रेसिपीला वेळ जास्त लागतो. एकूण किती वेळ लागणार आहे तो मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे. फक्त आता जो फोल्ड मारायचा आहे ना तो चारही बाजूंनी आपल्याला मुटके मारून आणि छानपैकी आपल्याला मळून हा मैदा घ्यायचा आहे. तसेच तोपर्यंत तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे असेच साधे, सोपे, खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल. सतत मळल्यामुळे आपला जो मैदा आहे तो एकदम छान असा मळला गेलेला आहे आणि छान आंबलेला सुद्धा आहे. फक्त आपल्याला फोल्ड मारून सगळीकडून हा जो मैदा आहे तो छान असा मळून घ्यायचा आहे. या ठिकाणी जवळपास हा जो मैदा आहे तो चारी बाजूंनी मी मुटके मारून छान असा फोल्ड मारून सगळ्या बाजूने मळून घेतलेला आहे. आता पुन्हा आपल्याला एक प्रोसेस करायची आहे. पुन्हा आपल्याला हा जो मैद्याचा गोळा आहे तो आपण ज्या पहिल्या ठेवलेल्या पिशवीमध्ये त्या पिशवीमध्ये परत तसाच भरून घ्यायचा आहे. पुन्हा पिशवीमधली सगळी हवा काढून घ्यायची आहे आणि त्याला आपण ज्याप्रमाणे मगाशी आटे मारलेले म्हणजेच घट्ट अशी आवळून ठेवून द्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता पहिल्यापेक्षा आपल्या मैद्याचं जे टेक्स्चर आहे ते एकदम स्मूथ आणि छान झालेलं आहे. आता पुन्हा हाच मैदा आपल्याला 3 तास तसाच ठेवायचा आहे, पण आता हा बाहेर न ठेवता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. आणि त्याचं कारण का ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर आपण हा जो मैदा आहे तो फ्रीजमध्ये 3 तासासाठी ठेवून देऊया. तुम्हाला अजून काहीच कल्पना आली नसेल की आज आपण येथे काय बनवणार आहोत, थोड्या वेळात समजेलच. तर आता जी आपली सगळी मैद्याची जी प्रोसेस होती ना मेन, ती संपूर्णपणे झालेली आहे. म्हणजेच मैदा मळून बाजूला 3 तास ठेवायची ही प्रोसेस झालेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला ही पिशवी पुन्हा ओला हात करून घ्यायचा आहे आणि त्यातला जो सगळा मैदा आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. आता फ्रीजमधून मैदा काढल्यानंतर तो थोडासा घट्टसर होणार आहे आणि तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा आपला जो मैदा आहे त्याच्यामध्ये जेव्हा मी हात घालते तेव्हा जे मुटके आहेत ते कमी प्रमाणामध्ये आतमध्ये जातात. तरीसुद्धा आपल्याला मगाशी ज्याप्रमाणे फोल्ड मारून आपण मैदा मळून घेतला त्याप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. एक 3 ते 4 वेळा आपल्याला सगळ्या बाजूने हे जो मैदा आहे तो फोल्ड मारून असाच मळून घ्यायचा आहे. ही प्रोसेस केल्यामुळे आपली जी पुढची रेसिपी आहे ती एकदम छान तयार होणार आहे आणि आपला जो पदार्थ आहे तो सुद्धा एकदम छान तयार होणार आहे. म्हणूनच सुरुवातीला मी बोलले टाईम, पेशन्स आणि मेहनत खूप आहे रेसिपीला, पण अगदी छान रेसिपी तयार होते. शिवाय आपण घरच्या घरी सगळ्या स्वच्छतेची काळजीसुद्धा घेतलेली असते.
त्यामुळे आपली जी रेसिपी आहे ती एकदम छान तयार होणार आहे. आता 2 ते 3 वेळा फोल्ड मारल्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे आपले हात आहेत ते आता कमी कमी आतमध्ये जायला लागले. म्हणजे आपला जो मैदा आहे तो एकदम परफेक्ट अशा स्टेजला येऊन पोहोचलेला आहे. तुम्ही ते बघू शकता आता हात आहेत ते एकदम आपले कमी आतमध्ये जात आहेत. रेसिपी लेंदी असल्यामुळे मी जरा फास्ट सुद्धा बोललेले आहे, ते तुम्हाला समजतच असेल. त्या ठिकाणी परफेक्ट स्टेजला आपला मैदा आलेला आहे. आता आपल्याला एका बाउलमध्ये हा मैदा घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे. मी अजूनपर्यंत तुम्हाला सांगितलं नव्हतं की आज आपण कोणती रेसिपी तयार करणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी घरच्या घरी अगदी बाजारासारखा तयार होणारा पदार्थ कमीत कमी खर्चामध्ये आणि तसेच घरी सगळ्या स्वच्छतेची काळजी घेऊन या ठिकाणी आपण सोया चॉप ही रेसिपी तयार करणार आहोत. या बाउलमध्ये आपण मैदा भिजेल एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि अजून आपल्याला एक काम करायचंय. आपण भिजत घातलेल्या मैद्यामध्ये अगदी बोटं रुतवून घ्यायचंय. म्हणजे काय आहे, ते जे पाणी आहे ते मैद्याच्या पूर्ण आतमध्ये संपूर्णपणे जाईल. अशा प्रकारे आपल्याला ह्यामध्ये हाताच्या साह्याने म्हणजे बोटाच्या साह्याने होल करून घ्यायचे. तर ते आपण व्यवस्थित होल करून घेऊया. म्हणजे काय, फक्त गोळा न भिजता त्याच्या आतमध्ये पर्यंत सगळं मैद्यामध्ये पाणी जाईल. आता पुन्हा हे आपल्याला असंच 1 तास ठेवून द्यायचं आहे, कारण की ह्याच्यामधला आपल्याला स्टार्च आणि ग्लुटेन हा पदार्थ वेगळा करायचा आहे. हा आपण 1 ते 1.5 तास बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण दुसरी एक प्रोसेस करून घ्यायची आहे. या ठिकाणी मी 2.5 कप मैद्यासाठी 1 कप एवढे सोयाबीन घेतलेले आहेत. आपण जे सोयाबीन घेतलेत ते एकदम चांगल्या क्वालिटीचे असले पाहिजे. आता हे सोयाबीन बारीक करून घेताना आपल्याला एकदम पटकन गरकन फक्त मिक्सर फिरवायचं नाही, तर थोडा वेळ थांबून आपल्याला हा मिक्सर फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे काय आहे, एकदम जास्त वेळ सतत आपण जर हा सोयाबीन मिक्सरमध्ये फिरवत राहिलो तर ह्याच्यामध्ये हीट तयार होईल आणि आपला जो सोयाबीन आहे तो व्यवस्थित बारीक होणार नाही आणि त्याला मॉइश्चर पकडलं जाईल. त्यामुळे मी थोडा वेळ थांबून हे जे सोयाबीन आहे ते बारीक करून घेणार आहे. तर या ठिकाणी मी 3 वेळा मध्ये थांबून येथे मस्तपैकी बारीक असं सोयाबीनचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला चाळणीमधून बारीक असं चाळून घ्यायचं आहे. म्हणजे काय, आपल्याला जे लागणार आहे सोयाबीनची पावडर ते एकदम पिठासारखी बारीक असली पाहिजे. त्याच्यावरचा जो चोथा आहे तो आपल्याला अजिबात घ्यायचा नाही आहे. पावडर व्यवस्थित बारीक होण्यासाठी मी येथे 2 कप सोयाबीनची पावडर घेतलेली आहे. पण या ठिकाणी आपल्याला 2 कप सोयाबीनची पावडर काही लागणार नाही. तुम्ही इथे बघू शकता एकदम बारीक अशी आपली पावडर तयार झालेली आहे. आता हे एका बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर येथे 1 ते 1.5 तास झालेले आपला मैदा भिजून तुम्ही इथे बघू शकता आपल्या मैद्याचं टेक्स्चर एकदम वेगळं झालेलं आहे. आपण जो सुरुवातीला 3 तास मैदा ठेवला, तसेच फ्रीजमध्ये 3 तास मैदा ठेवला आणि तसेच ज्या प्रकारे आपण तो मळला, त्यामुळे एवढा छान फायदा झालेला आहे की आपलं जे ग्लुटेन आणि जे स्टार्च आहे ते अगदी लगेचच मोकळं होणार आहे. त्यासाठी आपण ह्या रेसिपीसाठी एवढा वेळ घेतलेला आहे. आता हा जो मैदा आहे तो आपल्याला दोन्ही हाताने व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे, ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवते. आणि आता तुम्हाला हे जे पाणी दिसतंय ते एकदम थोडं कमी धूसर दिसतंय दुधासारखं. बराच वेळ हा मैदा चोळल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण आपल्या ज्या पाण्याचा रंग आहे दुधासारखा झालेला आहे. म्हणजेच काय आहे, आपल्याला जे सोया चॉपसाठी लागतं तो स्टार्च आपण वेगळा करणार आहोत आणि ग्लुटेन हा पदार्थ जो पाहिजे तो वेगळा करणार आहोत. तुम्हाला हा जो दिसतोय तो सफेद रंगाचा जो स्टार्च आपल्याला काढून टाकायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता आता हा जो ग्लुटेन आहे तो आपल्याला शिल्लक राहिलेला आहे. तो पुन्हा आपल्याला 2 ते 3 पाण्यामधून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपलं पाणी हे स्वच्छ निघत नाही तोपर्यंत आपल्याला हा ग्लुटेन हा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या वेळेला सुद्धा आपल्याला हा ग्लुटेन आहे तो असाच वेगळा धुवून घ्यायचा आहे आणि जो स्टार्च तुम्हाला व्हाईट दिसतोय तो आपल्याला संपूर्णपणे वेगळा करून घ्यायचा आहे. कारण आपण जो सोया चॉप बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला ग्लुटेन हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अशा प्रकारे आपण मैदा धुतो त्यावेळेला आपल्याला एक प्लस पॉईंट काय होणार आहे, आपला जो सोया चॉप आहे त्याचे जे लेयर्स आहेत ते एकदम छान तयार होणार आहेत. त्यामुळे आपल्याला हा छानपैकी धुवून घ्यायचा आहे. आता तिसऱ्या वेळेला सुद्धा आपल्याला हे जे आहे ते व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. फक्त काय करायचं आहे, एकदम सुद्धा आपल्याला त्याच्यामधला सगळा स्टार्च काढायचा नाही आहे, थोडासा शिल्लक ठेवायचा आहे. कारण की का, आपण नंतर त्यामध्ये जेव्हा सोयाबीनची पावडर बाइंड करू ना तेव्हा ती एकदम त्यामध्ये छान बाइंड झाली पाहिजे. यासाठी थोडाफार प्रमाणामध्ये आपल्याला येथे स्टार्च शिल्लक ठेवायचे. आता ही शेवटची स्टेप तुम्ही येथे बघू शकता. आपलं अगोदरपेक्षा हे जे पाणी आहे ते पूर्ण नितळ आणि स्वच्छ असं झालेलं आहे. थोडासाच यामध्ये आपल्याला स्टार्च शिल्लक ठेवायचं आहे. तुम्ही येथे बघू शकता हे जे सफेद दिसते तो स्टार्चच आहे. तो थोड्याफार प्रमाणामध्ये आपण इथे शिल्लक ठेवणार आहोत. बाहेर ज्याप्रमाणे सोया चॉप बनवतात ते आपण काही बघत नाही, पण आपण या ठिकाणी घरच्या घरी सगळ्या स्वच्छतेची काळजी घेऊन सोया चॉप तयार करणार आहोत. तर या ठिकाणी आपलं परफेक्ट असं ग्लुटेनचं जे टेक्स्चर आहे ते झालेलं आहे. आता पुन्हा एकदा फक्त शेवटच्या वेळेला हे धुवून घेऊया आणि ह्याच्यातलं सगळं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक गाळण घ्यायची आहे आणि त्यावर आपला जो शिल्लक राहिलेला ग्लुटेन आहे तो ठेवून द्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता ग्लुटेनचा रंग हा एकदम पिवळसर झालेला आहे आणि आपला जो स्टार्च आहे तो सफेद संपूर्णपणे वेगळा झालेला आहे. आता दोन्ही हाताने आपल्याला ह्याच्यातलं जे पाणी आहे ते संपूर्णपणे काढून घ्यायचं आहे. गाळणीवर ठेवल्या लगेचच आपलं सगळं पाणी निघून जात नाही. त्यामुळे आपल्याला मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे सगळं पाणी छान असं पिळून घ्यायचं आहे. त्याच्यामधलं जेवढं पाणी आपल्याला काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आहे. म्हणजे काय, आपल्याला सोया चॉप बांधताना अजिबात काही प्रॉब्लेम येणार नाही.
तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, मी जेव्हा मैदा ओढते त्यावेळेला त्याच्यामध्ये छिद्र आहेत, त्यामध्ये थोडं थोडं पाणी राहिलेलं आहे, ते संपूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर यातील जेवढं जास्त दाबून काढता येईल तेवढं मी पाणी काढून घेतलेलं आहे. आता एक पराती घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा जो शिल्लक राहिलेला गोळा आहे तो ठेवून द्यायचा आहे. म्हणजेच ग्लुटेन म्हणजे एक रबर सारखाच असतो, तो खूप खेचला जातो आणि आपला जो सोया चॉप आहे त्यामुळे खूप छान तयार होतो. आता यामध्ये आपल्याला मीठ आणि आपण जी सोयाबीनची पावडर म्हणजेच पीठ तयार करून घेतले ते घालून घ्यायचे. सगळंच पीठ घालायचं नाही, थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये छानसं बाइंड करून घ्यायचं आहे हे पीठ. तुम्ही बघितलं आपण 2.5 कप मैदा घेतलेला, त्यातला फक्त 1 कप होईना एवढंच आपलं येथे ग्लुटेन शिल्लक राहिलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला थोडं थोडं सोयाबीनची पावडर घेऊन ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पीठ एकदम छान मळून घ्यायचं आहे. ते एकजीव होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे छान असं करून घ्यायचं आहे. आपल्या अंगातलं जेवढी ताकद आहे ना तेवढी सगळी लागते ह्याला करायला, पण खरंच खूपच छान आपले सोया चॉप तयार होतात. जेवढा प्रेशर आपण मैद्यावर देऊ ना तेवढे आपले सोया चॉप आहेत ते एकदम छान तयार होतील. म्हणजे आपलं हे जे पीठ तयार करतोय ते खूप छान तयार होणार आहे. या ठिकाणी आपण 4 ते 5 चमचे सोयाबीनच्या पिठाचा इथे वापर केलेला आहे. खरं सांगितलं ना, जे रिअल सोया चॉप असतात ना ते फक्त मैद्यापासूनच बनवतात, पण आपण यामध्ये थोडासा सोयाबीनचा वापर केलेला आहे, त्यामुळे आपले सोया चॉप हे अजून चविष्ट आणि छान तयार होतील. मी ज्याप्रमाणे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आपल्याला पहिल्यापासून ते शेवटपर्यंत अगदी मैदा कुटून म्हणजे रगडून अगदी मळूनच घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे मी मध्ये मध्ये स्ट्रेच करते त्याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे. म्हणजे काय, आपलं जे सोयाबीनचं पीठ आहे ते सगळीकडे एकदम व्यवस्थित असं पसरलं जाईल आणि त्याची एकदम व्यवस्थित अशी आपल्याला मसाज करून घ्यायची आहे पिठाची. तुम्ही इथे बघू शकता पहिल्यापेक्षा आपलं जे पिठाचं टेक्स्चर ते एकदम भारी झालेलं आहे आणि त्याला एक छान चकाकी सुद्धा आलेली आहे. आता ह्या गोळ्याचे आपल्याला बारीक बारीक असे गोळे तयार करून घ्यायचे, तर आपण याचे बारीक असे गोळे तयार करून घेऊया. तसेच मी या ठिकाणी मैद्याची क्वांटिटी घेताना कमी घेतलेली आहे. तुम्ही पाहिजे असेल तर मैद्याची क्वांटिटी वाढवू सुद्धा शकता, म्हणजे काय आपले सोया चॉप जास्त तयार होतील. तर या ठिकाणी मस्तपैकी गोळे तयार करून घेतलेले आहेत. 2.5 कप मैद्यापासून येथे आपले 7 गोळे तयार झालेले आहेत. आता याचे व्यवस्थित असे गोळे तयार करून घेऊया आणि आता आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपण हे जे सोया चॉप तयार करणार आहोत ते आपल्याला एकतर आईस्क्रीमच्या काट्यांना गुंडाळून घ्यायचे आहेत, नाहीतर मग चमच्यांना. पण या ठिकाणी मी चमच्यांना गुंडाळून घेणार आहे. आपलं मैद्याचं टेक्स्चर म्हणजे मळून एवढं छान तयार झालंय, म्हणजे जो शिल्लक राहिला ग्लुटेन तेवढा छान तयार झालाय. आपण किती पण ओढला तरी पण तो तुटत नाही. फक्त एकच आहे, तो मी गोळा आपल्या काठीला गुंडाळून दाखवणार आहे. तर पहिले काय करायचं आहे, आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला स्ट्रेच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आईस्क्रीमची काठी घ्यायची आहे आणि आईस्क्रीमच्या काट्या आपल्याला पहिले पाण्यात भिजत ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला हा सोया चॉप आहे तो व्यवस्थित असा गुंडाळून घ्यायचा आहे. माझ्याकडून हा जो स्टिकचा भाग आहे तो करताना स्किप झालेला आहे, म्हणजे रेकॉर्ड झाला नाही आहे. तर मी तुम्हाला चमच्याला कसा गुंडाळायचा आहे ते दाखवते. आपला जो पहिला गोळा आहे तो आपल्याला घेऊन पूर्णपणे स्ट्रेच करून घ्यायचा आहे, ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवते. आणि स्ट्रेच केल्यानंतर आपल्याला एक चमच्याचं जे टोक आहे ते घ्यायचं आहे आणि गोळ्याचा जो वरचा भाग आहे त्यामध्ये आपल्याला चमचा अडकवून घ्यायचा आहे आणि मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हा रोल करून घ्यायचा आहे. तुम्ही ते बघू शकता, अगदी सहजासहजी आपला रोल तयार झालेला आहे. फक्त शेवटचं टोक आहे ते आपल्याला एकदम व्यवस्थित असं चिटकवून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला हे जे सर्व गोळे आहेत ते चमच्यांना मस्तपैकी व्यवस्थित असे गुंडाळून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे आपल्याला हे सगळे गोळे आहेत ते आपल्या चमच्यांना सगळे गुंडाळून घ्यायचे आहेत. फक्त शेवटचं टोक दाबताना आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, म्हणजे काय ते निघणार नाही आणि प्रॉपर असं चिटकून राहील. तर या ठिकाणी आपले संपूर्णपणे सगळे जे आहेत ते चमचे मस्तपैकी व्यवस्थित गुंडाळून झालेले आहेत. आपला जो ग्लुटेन आहे तो एकदम प्रॉपर तयार झाल्यामुळे आपल्याला अजिबात येथे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. अगदी सहजासहजी जो आपल्या चमच्याला आहे तो एकदम व्यवस्थित असा चॉप गुंडाळला जात आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी हे मीडियम असे गरम असले पाहिजे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला स्लो ठेवायची आहे. त्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. लिंबाचा रस पिळताना माझ्याकडून तो भाग थोडा स्किप झाला आहे आणि हे व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला एकदम मीडियम ठेवायची आहे. आता आपण जे बांधून घेतलेले चमचे आहेत ते ह्यामध्ये सगळे घालून घ्यायचे आहेत. लिंबामुळे आणि मिठामुळे आपल्या ज्या सोयाबीनचा थोडासा वेगळा वास येतो तो अजिबात येणार नाही. त्यामुळे आपण ह्यामध्ये थोडं लिंब पिलेलं आहे आणि मीठ थोडंसं चवीसाठी घातलेले आहेत. सगळे चमचे आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि त्यानंतर आपण जी एक स्टिक केलेली आहे ती सुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायची आहे. म्हणजे सोयाबीनची जी स्टिक आहे ती सुद्धा आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे. तर सगळे चमचे घालून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये सोयाबीनची जी चॉप केलेली स्टिक आहे ती सुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायची आहे. आता ह्या वेळेला थोडासा गॅस आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे, अजिबात फास्ट करायचं नाही. तुम्ही इथे बघू शकता आपले जे सोया चॉपची स्टिक आहे ती आपोआप वर आलेली आहे, म्हणजेच ती काय व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे.
आणि ती थोडी फुलली सुद्धा जाते. आता हे आपले चमचे असल्यामुळे ते खालीच राहिलेत आणि स्टिक असल्यामुळे ती वर आलेली आहे. या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम करून घ्यायची आहे. पहिले गॅसची फ्लेम ही एकदम स्लो होती, आता थोडी मीडियम करून घ्यायची आहे. म्हणजे काय, आपले जे सोया चॉप आहेत ते एकदम व्यवस्थित असे शिजले जातील. अजिबात फास्ट करायची नाही. एक 5 ते 6 मिनिटातच आपली जी स्टिक आहे ती वर आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. चमच्याच्या साहाय्याने थोडेसे आपले जे चमचे आहेत ते व्यवस्थित असे हलवून घेऊया. आणि आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद करून घेतल्या आपल्याला दुसऱ्या बाउलमध्ये थंड पाण्याची सोय करून ठेवायची आणि लगेचच हे जे सगळे चमचे आहेत ते आपल्याला थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. म्हणजे काय, त्याची जी प्रोसेस आहे ती आता आपल्याला म्हणजेच गरम व्हायची प्रोसेस आपल्याला ही थांबवायची आहे. तर या ठिकाणी 6 चमचे आपण ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आपली जी स्टिक आहे ती सुद्धा ह्यामध्ये घालून घेतलेली आहे. आता हे जे चमचे आहेत ते आपल्याला एकदम व्यवस्थित असे ह्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे जे थंड पाणी आहे ते सुद्धा ह्यामधून बदलून घ्यायचं आहे. पण ह्याच्यातलं पाणी बदलून घेऊया आणि आपलं जे नॉर्मल कंडिशनला पाणी असतं त्यामध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहेत. म्हणजेच काय, आपले हे जे सोया चॉप आहेत ते आपल्या नॉर्मल कंडिशनला आणून ठेवायचे आहेत. आपण पाण्यात ठेवून घेतलेले सगळे सोया चॉप आहेत ते आपल्या नॉर्मल कंडिशनला आलेले आहेत. आता हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला ह्याच्यातला एक सोया चॉप काढून दाखवते. आपल्या नॉर्मल कंडिशनला आल्यानंतर आपल्याला एक पाठचं टोक आहे ते एकदम घट्ट पकडायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या हाताने आपण जो सोया चॉप आहे तो आपल्याला व्यवस्थित असा अलगद खेचून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता आपला जो सोया चॉप आहे तो एकदम व्यवस्थित असा निघालेला आहे. ह्या कंडिशनला मी ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवते ह्या कंडिशनला जर आपला सोया चॉप असेल तर तो एकदम परफेक्ट असा झालेला आहे. आपल्या सोया चॉपला भरपूर अशा लेअर सुद्धा सुटलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता. आता त्यानंतर आपल्याला हे जे सोया चॉप आहेत ते फ्रोझन करून ठेवायचे आहेत. त्यासाठी काय करायचं आहे, आता हे जे आपण जे सगळे चमचे आहेत ते एकदम एअरटाईट बॅगमध्ये व्यवस्थित असे ठेवून द्यायचे आहेत आणि फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचे आहेत. आता सोया चॉपची रेसिपी सुद्धा मी यामध्ये दाखवू शकत होते, पण आपली जी व्हिडिओ आहे ती खूपच मोठी होईल त्यासाठी मी दाखवली नाही. पण पुढच्या 2 ते 3 दिवसामध्येच आपण ही सोया चॉपची रेसिपी सुद्धा बघून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला नंतर समजेलच आपले सोया चॉप एकदम छान असे तयार झाले आहेत. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.